नमस्कार. महाराष्ट्र मंडळ हाऊकॉम तर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र मंडळाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे आपली संस्कृती जपणं आणि तिला पुढच्या पिढीपर्यंत नेणं. आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपली ग्लोबल ओळख काही काळ बाजूला ठेवून आपल्या संस्कृतीत रममाण होतो. भाषा, कपडे, दागिने, खाद्यसंस्कृती याबरोबरच आपलं संगीत हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. आपण कधी गात नाही सांगा, कधी आपल्याशीच गुणगुणतो, कधी कामं करता करता गातो, मित्रमंडळी जमली की गातो, लग्न, बारसं, शुभप्रसंगी गातो. इतकंच कशाला, पिकनिकच्या बसमध्ये गातो आणि मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये देखील गातो. आणि त्यामुळेच गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवात संगीताचा कार्यक्रम सादर करते आणि अशाच सादरीकरणाचं हे आणखी एक वर्ष. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे एक सूर एक ताल. पेटी, तबला आणि टाळ. पुन्हा एकदा ऐका. पेटी, तबला आणि टाळ ही पारंपरिक मराठी वाद्य साथीला घेऊन आम्ही 18 जण एका सुरात एका तालात सादर करण्याचा प्रयत्न करणारो भक्ती संगीताचा कार्यक्रम एक सूर एक ताल. आता भक्ती संगीत म्हटलं की आपली जितकी दैवत तितके गाण्याचे प्रकार. भजन, कीर्तन, ओवी, अभंग, आरत्या, स्तोत्र, भारूड आणि भावगीत, चित्रपट गीत इतके सगळे प्रकार आठवतात. कोणाला आपल्या गावातलं मंदिरातलं भजन आठवे, कोणाला शाळेत आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर गायलेली प्रार्थना आठवे, कोणाच्या कानात मुंबई लोकल प्रवासात वाजवलेले टाळ वाजू लागतात, तर कोणी रेडिओ बरोबर गायलेली गाणी गुणगुणू लागली. चला तर मग आपण चालू करूया आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गाणं. पहिलं नमन अर्थातच गणपतीला. हे गाणं सादर करतायत आपल्यातले सर्वात लहान गायक आणि गायिका. आपल्या संस्कृतीत स्तोत्र पठणाला खूप महत्त्व आहे. लहान मुलं बोलायला लागल्यापासून त्यांना घरोघरी स्तोत्र शिकवली जातात. संस्कृत स्तोत्र पठणाने वाचा शुद्ध होते, स्मरणशक्ती सुधारते, देवाबद्दल विश्वास निर्माण होतो जो आयुष्यभर पुरतो. आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या घरातून आलेलो असलो तरी आपली संस्कृती एक आहे. तो एक संस्कृती, एक संस्कार, एक समूह याचा आपण भाग आहोत ही जाणीव स्तोत्र करून देतात. आता हे स्तोत्र आहे आदि शंकराचार्यांनी 8व्या शतकात लिहिले. MS सुबालक्ष्मी यांनी 5 रागांच्या रागमालिकेत हे स्तोत्र बांधलं आणि गायलं, ज्यात एक राग होता हंसध्वनी. आणि अलीकडे सूर्यगायत्री या बालगायकीने कुलदीप पै या आपल्या गुरूंबरोबरच्या व्हिडिओ ते संपूर्णपणे हंसध्वनी रागात गाऊन व्हायरल केले. तर आता आपले लहान कलाकार मिहिरा कपिलेश्वर, अन्वी कुंभारे, विहान जोशी आणि कश्वी काळे एका आठवड्यात त्यांनी हे अत्यंत कठीण उच्चारांचं गणेश पंचरत्न स्तोत्र पाठ केले आणि आता गायला तयार झाले. हे सगळे जोरदार ॲक्सेंटमध्ये इंग्रजी बोलतात, चिनी बोलतात, पण किती आत्मविश्वासाने, तितक्याच आत्मविश्वासाने संस्कृत कसं बोलतात ते आता तुम्ही ऐका. त्यांचं गाणं ऐका, समजून घ्या. वाटल्यास थोड्या वेळाने त्यांच्या सुरात तुमचे सूर मिसळा. गणेश पंचरत्न स्तोत्र. आणि काही टायमिंग आहे बघा. आपल्या कॉन्सल जनरल ऑफिसच्या सुरभी मॅडम आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, थँक यू व्हेरी मच. From your busy schedule, you found out some time and joined this event. And the perfect timing, we are just starting first song. Jai Ganesh, Jai Ganesh.
खेमटा म्हणजे गरब्याचा ताल, ज्यावर आपण आपोआप नाचत सुटतो. 6 मात्रांचा असतो तो दादरा ताल, आणि खेमटा हे दादऱ्याचंच एक मनमोहक रूप. जेव्हा खेमटा हा हंसध्वनी रागाच्या सुरात आणि गणेश पंचरत्न स्तोत्राच्या शब्दांना बांधून असा समोर येतो, तेव्हा तो जरी सहज ओळखता आला नाही तरी त्यात गुरफटलेल्या गाण्याला तो किती आकर्षक करून टाकतो ते आता आपण पाहिलं. चला आता आपण वळूया पुढच्या गाण्याकडे. आपण आधी गाणं ऐकू आणि मग त्याविषयी बोलू. हे गाणं गाण्यासाठी आपल्यासमोर येत आहे समायना वलकट्टी आणि उमा बक्षी.
आत्ता आपण जे ऐकलं ते होतं मधुराष्टक. माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वच किती मधुर आहे अशा अर्थाचं हे मधुराष्टक. अष्टक म्हणजे 8 श्लोक. आता आपण वेळेअभावी 8 श्लोक घेतले नाही. महाप्रभू वल्लभाचार्य यांनी 15व्या शतकात लिहिलेल्या अष्टकाला अनेकांनी संगीतात बांधले. पंडित जसराजांच्या गोविंद दामोदर माधवेती या अल्बममध्ये त्यांनी मधुराष्टक जौनपुरी रागात गायले. आपण आता हा जो बघितला तो लोकसंगीताचा साचा म्हणजे बोल. रागसंगीत आणि संस्कृत भाषेतील क्लिष्ट वाटणारी स्तोत्र आपल्यासारख्या सामान्य माणसांना हा लोकसंगीताचा साचा सहज साध्य सोपं करून देतो. आता म्हटलं तर हे मधुराष्टक रागसंगीत आहे, पण त्यातला कोरस किंवा समूह गायनाचा उपयोग आणि 8 मात्रांचा केरवा त्याला लोकसंगीताच्या जवळ घेऊन जातो. यात आणखी एक मजेशीर गोष्ट आहे. मोरसिंग या राजस्थानी लोकवाद्यातला लोकसंगीतातील वाद्याचा यात केलेला वापर. कोणाला माहिती असेल तर मोरसिंग नावाचं राजस्थानी लोकसंगीतातलं वाद्य आहे. आपल्याकडे आज ते वाद्य नव्हतं, पण मूळ गाणं ऐकलं तर त्यात तुम्हाला त्या वाद्याची गंमत नक्की जमते. तर सामान्य माणसाला रागसंगीताची जुजबी ओळख करून देण्यात आणि रागसंगीताबद्दल उत्सुकता निर्माण करण्यात चित्रपट संगीताचाही खूप मोठा वाटा आहे. सेमी क्लासिकल किंवा लाईट पठडीत मोडणारं पण तरीही रागाला धरून असणारं लोकप्रिय चित्रपट भक्ती संगीत आपल्याकडे भरपूर आहे. आता जे आपण गाणं ऐकणार आहोत त्याचे शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे, सुधीर पडके यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा आवाज. तिलक कामोद या रागात बांधलेलं हे सुरेख गाणं महाराष्ट्राचा आवडता ताल म्हणता येईल अशा भजनी केरव्यात बांधलंय. हे लोकसंगीत नाहीये, समूहानं गायचं गाणं देखील नाहीये, पण रेडिओवर नेहमी ऐकल्यामुळे तुम्हाला ते ओळखीचं वाटणार आहे. आणि जेव्हा दोघी जणी मिळून ते गाणं गातात तेव्हा काय मजा होते ती आता बघा. मला हे दत्तगुरु दिसले.
आपण गणपती, श्रीकृष्ण, दत्तात्रय या देवांची गाणी ऐकली. पहिली 2 संस्कृत स्तोत्र होती आणि एक चित्रपट गीत. आता ही गाणी आपल्या मनात असलेल्या देवाच्या स्वरूपाचं वर्णन, प्रशंसा, स्तुती करतात. त्या देवाकडे आपली इच्छा बोलून दाखवतात. अशी स्तुती किंवा प्रार्थना रचताना कवी आणि रचनाकार आपली प्रतिभा वापरतात आणि आपल्याला देवाने जी प्रतिभा दिली आहे तिचाच उपयोग करून आपली रचना त्याच देवाला अर्पण करतात. वाणी, कला आणि संगीत यांची देवता म्हणजे सरस्वती. विद्या, ज्ञान, प्रज्ञा आणि विवेक. विद्या, ज्ञान, प्रज्ञा आणि विवेक हे माणसाला शहाणं बनवणारे सद्बुद्धीचे विविध पैलू. माणसाच्या वाचेतून हे पैलू व्यक्त होतात म्हणून ते देणारी ती वागीश्वरी. संगीतकार श्रीधर फडके आणि गायिका आशा भोसले यांनी कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेली एक शारदा स्तुती ऋतू हिरवा या अल्बम मधून जगापुढे आणली. पखवाज सारख्या अवघड वाद्यावर वाजणारा 7 मात्रांचा तिवरा ताल, आशाबाईंचा हृदयाला भिडणारा सूर आणि अवघड वाटेल अशी चाल, असं सगळं असूनही हे गाणं सामान्य लोकांनी खूप उचलून धरलं. शांताबाई म्हणतात त्याप्रमाणे, वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली, वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली, संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे, जडता मतीची भंगली. पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे समायरा आणि उमा.
फक्त सात सूर, त्यात केलेले खेळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक भावना, संवेदना, संगीताचं गणित, संगीताचं विज्ञान, संगीताचं तत्वज्ञान, संगीताचा इतिहास आणि भूगोल आणि संगीताची परिभाषा, संगीताबद्दल विचार कितीतरी प्रकारे केला जाऊ शकतो आणि इतकं असून सुद्धा संगीत हे श्वासा इतकंच सहज साध्य आणि म्हणूनच लोकसंगीत हा कला प्रकार तयार झाला, टिकून राहिला. लोकगीत हा मौखिक वाङ्मयाचा प्रकार, बोलण्याचा. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ब्रह्मदेव म्हणतात, दुःखार्तानां श्रमार्तानां लौकार्तानां तपस्विनां. दुःखी, श्रमी, तपस्वी, दैनंदिन आयुष्याने कंटाळलेल्या प्रत्येक माणसाला विश्राम जननम लोके नाट्यमे तन्मया कृतं. विश्रामासाठी ब्रह्मदेवाने नाट्य निर्माण केलं आणि नाट्य म्हणजे नृत्य, नाट्य, संगीत हे कला प्रकार निर्माण केले. आणि दैनंदिन जीवनात जीवनोपयोगी कामं करताना गाणं आपोआप पकडतं. या गाण्याचं मूळ स्वरूप असतं ते स्वतःचं समाधान, आत्मरंजन. आणि त्यामुळे असं गाणं साधं, सोपं, सरळ असतं. साधं, सोपं, सरळ गाणं म्हणजे काय? तर संगीताच्या भाषेत बोलायचं झालं तर नेमक्या 4-5 सुरात बांधलेलं, 4 ते 5 सुरात रचलेलं आणि 6 मात्र्यांच्या दादऱ्यात किंवा 8 मात्र्यांच्या एरव्यात बांधलेलं. आता आपण लोकसंगीतातली अशी काही गाणी ऐकणार आहोत. मराठी माणसांच्या देवाची किंवा महाराष्ट्राच्या कुलदैवतांची. आता कुलदैवत म्हटलं महाराष्ट्राचं तर सर्वात आधी खंडोबा. महाराष्ट्रातील जवळपास निम्म्या कुटुंबांचं आराध्य दैवत आहे खंडोबा. कोणी त्याला ज्योतिबा म्हणतं, कोणी मार्तंड मैरव म्हणतं, कोणी मल्हारी म्हणतं. हा शंकराचा अवतार महाराष्ट्रात पूजला जाणार. या खंडोबाला होत्या 2 बायका. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा आणि दुसरी बानू. खंडोबा या बानुबाई बरोबर लग्न करतो. म्हाळसा त्यामुळे दुःखी झाली. खंडोबाचं जेजुरीत लक्ष नाहीये आणि त्यामुळे सगळेजण म्हणतायत, जेजुरीच्या खंडेराया जागरा राया. हे गीत पारंपरिक जागरणाचा प्रकार आहे. मूळ संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर माहिती आहे कोणाला, कोणाचं आहे ते, कोणी गायलंय ओरिजिनल गाणं? हे गाणं गायलंय शाहीर साबळे यांनी. आणि आता आपल्यासमोर हे गाणं घेऊन येत आहे बापलेकाची जोडी अभिषेक कपिलेश्वर आणि नील कपिलेश्वर. आणि तुम्ही देखील हे गाणं त्यांच्याबरोबर त्याच जोरात गाऊ शकता. मला असं वाटतं आता ऐकून तुमचा कान तयार झालाय एव्हाना आणि तुम्हाला देखील गावंसं वाटतंय तर बिंदास गा. नाही धरी
गणपती येतोय. जय
वाटतो. या ठेक्यात 8 मात्रा. आता आधी पण आपण 8 मात्रात बांधलेली 2 गाणी ऐकली, पण हा ठेका पूर्ण वेगळा होता. आणि ह्या 8 मात्रांबद्दल किंवा ह्या ठेक्याबद्दल आपल्याकडे मगाचपासून तबला वाजवतोय सुश्रुत, त्याला आपण विचारूया. थोडक्या अगदी सोप्या शब्दात हे थोडं ठेका मात्रा थोडंसं सांग. धन्यवाद मनोज. मी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर केरवा हा भारतीय संगीतातला सर्वात लोकप्रिय ताल आहे असं म्हणायला लागेल. मधुराष्टक या गाण्यात केरव्याचा पारंपरिक ठेका, दत्तगुरूच्या भजनात भजनी केरवा, आणि आता जे आपण गाणं ऐकलं त्याच्यात खूप पद्धतीचा ठेका. आजच्या शेवटच्या गाण्यात तुम्हाला केरवा मिक्स ऐकायला मिळेल. तर इथे मी दादरा या तालाचा पण उल्लेख करेन. 8 मात्रांचा केरवा, 6 मात्रांचा दादरा, हे 2 ताल आपलं 80 ते 90% लोकसंगीत कव्हर करतात. आणि त्याचं कारण हे या दोन्ही रिदम सायकल ज्या आहेत त्या खूपच नैसर्गिक, म्हणजे 1 2 3 1 2 किंवा 1 2 3 4 1 2 3 4 सगळ्यांना सहज कळतात. इथे एक पंडित सुरेश चवळकर जे आहेत त्यांनी एक छान उदाहरण दिलंय की लग्नाच्या वरातीत जेव्हा लोक नाचत असतात तेव्हा कोणी असा विचार करत नाही की कुठला ताल वाजतो. तो असतो दादरा किंवा केरवा, पण लोक बरोबर तालावर नाचत असतात. तर त्याचं हेच कारण आहे की हे दोन्ही ताल माणसाच्या अंगात भिनलेले आहेत. तर हे ताल दादरा आणि केरवा हे शुद्ध शास्त्रीय संगीत म्हणजे खयाल गायकी जर सोडली आपण तर बाकी सगळ्या संगीत प्रकारांमध्ये खूप प्रचलित आहेत. आणि आपल्या विविध प्रांतांमध्ये त्याची वेगवेगळी रूप आहेत. उदाहरणार्थ पंजाबमध्ये भांगडा जो आहे तो एक केरव्याचा प्रकार आहे. बंगालचं बाउल फोक संगीत जे आहे त्याच्यात दादरा आणि केरव्याचे फोक पद्धतीचे ठेके आहेत. महाराष्ट्र कर्नाटकमध्ये आपलं भजनी केरवा आणि चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, इतर फोक संगीत प्रकारांमध्ये त्याची वेगवेगळी रूप आहेत. तर खरं तर या विषयावर एक वेगळा म्हणजे चर्चा आणि प्रात्यक्षिकाचा समावेश करून एक वेगळं सेशन पण करता येईल. पण आता आपण पुढे जाऊया आणि ऐकूया 6 मात्रांचा दादऱ्याचा एक प्रकार. आताचे दत्ता पाटील यांचे शब्द, मधुकर पाठक यांचं संगीत आणि लोकसंगीतातलं एक मोठं नाव प्रल्हाद शिंदे यांचे स्वर. आता प्रल्हाद शिंदे म्हणजे तुम्हाला रेडिओवरची गाणी आठवत असतील. बाप्पा मोरया रे, पाऊले चालती पंढरीची वाट, दर्शन दे रे भगवंता, किंवा करूया उदो उदो अंबाबाईचा. सिद्धार्थ फडके आणि आशिष पेठे आपल्यासमोर घेऊन येत आहेत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं विठ्ठलाचं एक अत्यंत लोकप्रिय गाणं, चल ग सखे पंढरी. कुंडली गवळले हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव सखे
देवाच्या दारी कोणाला बंदी दुखी पीडित होती आनंदी दुर्जन होती भक्तीचे छंदी आई चालून छान ही संधी तुबे हातात हात तुबे हातात हात तुझ्या सर्ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला सर्ग सखे पंढरीला सर्ग सखे पंढरीला वाली गरिबांचा पंढरपुराला दर्शन घेऊ जोडून हात तोच येईल संकटी साथ नाम संसारी दोघे सुखात तुला सांगतो तुला सांगतो अरुण देव तुला आज दत्तात्रयाच्या वाणीला सर्ग सखे पंढरीला सर्ग सखे पंढरीला विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बघा आपण इतकी गाणी ऐकतोय, इकडे बसलेले तर गातायत आणि हळूहळू समोर बसलेले देखील गाऊ लागलेत हळूहळू, पण सगळ्यांना एक सूर सापडतोय आणि हा सूर एक सूर म्हणजेच आमचा एक सूर एक ताल. तर आता इकडच्यांसाठी आणि तिकडच्यांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊ दे. आणि कोणाला भीती वाटत असेल तर अजिबात घाबरू नका, कारण कुठल्याही समूहातील प्रत्येक जण काही सुरेल असतोच असं नाही. संगीताचा विद्यार्थी देखील नसतो, पण जेव्हा समूह असा गायला लागतो तो आपोआप सुरेल होतो. हे असं कसं होतं? आपल्याकडे समूह गान किंवा पश्चिमेकडे कोरल सिंगिंग, इथल्या मुलांना शाळेत कधी ना कधी कॉयरमध्ये गायची संधी मिळते. कोरल सिंगिंग इथल्या शाळेत पद्धतशीरपणे शिकवलं जातं. हीच खरी गंमत आहे. पारंपरिक सामूहिक गायन होतं तेव्हा समूहातल्या कुणालाच त्या अर्थाने गायक असावं लागत नाही. भजनी मंडळातले सदस्य, आरती करणारे भावी, पिकनिकला जाणारे लोक, ट्रेनमध्ये गाणारे, बहुतेक गायक नसतातच आणि तरीही समूहाचं गाणं सुरेल बनत जातं. मेंदूत होणाऱ्या काही विशिष्ट घडामोडीमुळे समूह हा नेहमी सुरेल गातो. आता सामूहिक गायनाचा किंवा समूह गायनाचा विषय निघालाय तर दूरदर्शनवरचं एक समूह गान तुम्हाला आठवत असेल. एकसारखे वेश, एकसारखी उभी राहण्याची पद्धत आणि एका सुरात एका तालात गायलेली देशभक्तीपर गीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात देशभक्तीपर, देशाच्या भक्तीचंही गीत असायला काय हरकत आहे? पुन्हा एकदा आपली छोटी मुलं गायला तयार झाली आहेत एक देशभक्तीपर गीत. देव नाम
सोपं वाटत असेल पण यातल्या ओळी किती कठीण आहेत बघा. हा देश स्तन्य प्याला गौताख्य अमृताचे. कठीण शब्द आहेत आणि मुलांनी कसे उच्चारले. किंवा दुसरी पण ओळ जी होती, शासनातळीचा पायाच सत्य आहे. आणि 4 जणांनी मिळून ते गाणं गायलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण वाटतंय तेवढं ते सोपं नाहीये. मराठी तेवढ्या त्या ओळी कित्येक जणही बोलू शकणार नाही आणि त्यांचे उच्चार ऐकतात नंतर कधी पण त्यातला व्हिडिओ ऐकतात. कमाल आहे मुलांनो. आणि सगळ्यात पुढची मजा काय आहे का, हे त्यांच्या आई वडिलांच्या जन्माच्या आधीचं गाणं आहे. 1970 सालातलं घरकुल सिनेमातलं गाणं. गदी माडगुळकरांचे शब्द, सी रामचंद्र यांचं संगीत आणि मूळ स्वर होता राणी वर्मा यांचा. म्हणजे 1970 2025 मध्ये म्हणजे 55 वर्ष. काही गाण्यांचं आयुष्य किती मोठं असतं ते इथे दिसतं. आता आणखी गोष्ट, आपण मगाचपासून गाण्याबरोबर वेगवेगळी वाद्य ऐकतो. वाद्य वाजवणारे का कोणास ठाऊक थोडे दुर्लक्षित राहतात. वाद्यांना आपण गृहीत धरतो. पण खरंच विचार केला तर लक्षात येतं की कुठलाही संगीताचा कार्यक्रम हा वाद्यांशिवाय किंवा वादकांशिवाय होऊ शकत नाही. आता आज आपल्यासमोर केतकी आणि सुश्रुत बक्षी पेटी तबल्यावर आहेतच, पण त्याचबरोबर एक साईड रिदम ग्रुप सतत कामात आहे. टाळ, घुंगरू, शेकरेवर आहे उमा, समायरा, कश्मी, अन्वी, यथावी, नील, सानवी, अभिषेक आणि डुबकीवर आहे उमा. एवढी वाद्य एकावेळी वाजताय. पुन्हा एकदा लोकसंगीताकडे वळूया. शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमा, प्रल्हाद शिंदे ही मराठी लोकसंगीतातली लोकप्रिय नाव. पण आजच्या घडीला लोकसंगीत नव्या धाटणीत घेऊन येणाऱ्यातलं एक मोठं नाव म्हणजे अजय अतुल. महाराष्ट्राची आणखी एक कुलदैवता अंबाबाई. तर हे अजय अतुल यांनी लिहिलेलं आणि संगीत दिलेलं अंबाबाईचं गाणं. मूळ आवाज आहे अजय गोगावले यांचा आणि आपल्यासमोर घेऊन येत आहेत ते गाणं अभिषेक, सिद्धार्थ आणि आशिष. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला. आणि या गोंधळातील पुन्हा सगळ्यांनी समाविष्ट सामावायला काही हरकत नाहीये. गोंधळ आहे.
आभार. एक सूर एक ताल, पेटी, तबला आणि साईड रिदम घेऊन सर्व वयोगटातील हौशी वादक, गायक, गायिका यांनी आपल्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढून बांधलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. रंगमंचावर कोणी कलाकार लहान मोठे नाही, कुणाचा एकाचा वेळ, परिश्रम दुसऱ्या कुणाहून मौल्यवान अधिक आहे असंही नाही. सगळ्यांचं सुरांवर तितकंच प्रेम आहे, तालावर तितकाच विश्वास आहे आणि प्रत्येकाचा खालीचा वाटा देखील महत्वाचा आहे. हा आमचा, तुमचा, आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. आणि एक गोष्ट, आता आपण बऱ्याच देवांची नावं घेतली, त्या कोपऱ्यात एक देव दिसतोय. आपण ज्या मंदिरात बसलोय ना, त्या डाव्या हाताला आहे तर देव कोण सांगेल का? तो देव कुठला आहे? तो सिंधी समाजाचं आराध्य दैवत असलेलं झुलेलाल हे जलदेवता म्हणून पूजले जातात. सिंधू नदीच्या काठावर जन्मलेले झुलेलाल हे एकात्मतेचं प्रतीक आहे. सत्य, न्याय आणि धार्मिक सहिष्णुतेचे संदेशवाहक म्हणून झुलेलाल ओळखले जातात. आज ही मूर्ती बघा, आणि काही जणांनी मध्ये सांगितलेलं की ब्रह्मदेवाची आहे का? पण ब्रह्मदेव नाही, ते झुलेलाल आहे. आणि त्यातला कमळ, मासा नीट बघा आणि मग इंटरनेट आहेच, झुलेलालांची आणखी माहिती मिळवा. तर एक नमस्कार झुलेलाल. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय. गणपती, कृष्ण, खंडोबा, दत्तात्रय, विठ्ठल ही गाणी झाली. सरस्वती आणि अंबाबाईची झाली. पण सरस्वती बरोबर लक्ष्मी ही हवीच. त्यात आता दिवे लागणीची वेळ झाली आहे आणि दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मीचं गाणं व्हायला हवं. देवीची कितीतरी रूप आहे आणि त्यातलंच एक हे लक्ष्मीच. पुरंदरदास यांचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे कन्नड गाणं कदाचित तुम्हाला माहिती असेल. त्याच गाण्याचं एक फार सुंदर मराठी भाषांतर मनोज ताम्हाणे यांनी केले. युट्यूबवर ते उपलब्ध आहे. आपण आज त्यांचे मराठी शब्द घेऊन भीमसेनजींच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्मावर आधारित ऐकूया भाग्यदा लक्ष्मी स्वागतम. चला तर ऐकूया भाग्यदा लक्ष्मी स्वागतम. वेळ परफेक्ट आहे, लक्ष्मीचं स्वागत करूया. Put us
स्वागतम् सौभाग्यलक्ष्मी स्वागतम् सौभाग्यलक्ष्मी स्वागतम् सौभाग्यलक्ष्मी स्वागतम् सौभाग्यलक्ष्मी स्वागतम्. वादन आणि गायन या दोन्ही गोष्टींचा माणसाला फायदा काय होतो याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. स्मरणशक्ती वाढते, न्यूरोप्लास्टिसिटी वाढते, मेंदूचं आरोग्य सुधारतं, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, तणाव कमी होतो, अंगी शिस्त वाढते आणि एकत्र समूहातलं संगीत या सर्व फायद्यांबरोबर आपल्याला आपल्या संस्कृतीची, भाषेची, माणसांची ओळख करून देते. तर अशा एकत्र येऊन केलेल्या कार्यक्रमाचे खूप फायदे आहेत. स्तोत्र झाली, स्तुती झाल्या, गोष्टी झाल्या. आपला भक्तिभाव कितीही खरा असला ना तरी भक्ताचं देवाकडे काही ना काही मागणं असतं. बुद्धी, शक्ती, सामर्थ्य, ऐश्वर, ज्ञान आपण देवाकडे सारखं मागत असतो. परंतु काय मागावं आणि कसं मागावं महत्वाचं आहे. काय मागावं आणि कसं मागावं याचं आदर्श उदाहरण आहे श्री समर्थ रामदास स्वामींची समर्थ चौकट. आपल्यासमोर घेऊन येत आहे अमृता, आरती आणि त्यानंतर यथावी कांबळी, सान्वी शिंदे, सुदीक्षा शिंदे. कोमळ वाचा दे रे रामा, विमळ करणी तू दे रे राम. समर्थ चौकट. Jai Ram
राम जय जय राम अगरबत्ती तेरा श्री राम जय राम आत्मनिवेदन तेरा श्री राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम भगवते राम श्री राम जय राम जय जय राम सनन सेवा तेरा श्री राम जय जय राम सजले सुमत तेरा श्री राम जय जय राम दासमणि मत तेरा श्री राम जय जय राम 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 बघा, श्री रामदासांनी आत्मनिवेदनापासून ते अर्थावरणापर्यंत कितीतरी गोष्टी मागितल्या आणि इथे श्रीराम जय जय रामची किती आवर्तनं झाली? गाण्यात 40 आवर्तनं होती आणि 18 जण म्हणत होते, म्हणजे 700हून अधिक. हीच एका सुरातील एका तालातील समूह शक्ती. आता रामदासांचं नाव घेतलं तर जसा राम आठवतो तसाच आठवतो तो मारुती, हनुमान, हनुमंत. तुलसीदास म्हणतात, बुद्धिहीन तनु जानिके, मी बुद्धिहीन आहे. सुमेरो पवन कुमार, मी हनुमानाचं स्मरण करतो. बलबुद्धी विद्या देहू मोही, मी बुद्धिहीन आहे, मला शक्ती बुद्धी शहाणपण दे. हरहू क्लेश विकार, माझे सगळे क्लेश आणि विकार दूर कर. आपण आपल्या या कार्यक्रमाची सांगता करूया समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मारुती स्तोत्राने. त्याचं संगीत आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. मूळ स्तोत्रात नवीन मराठी शब्द घातले समीर सामंत यांनी. भीमरूपी महारुद्र. आणि सगळ्यांनी मिळून शेवट म्हणूया, जय जय रघुवीर समर्थ. भीमरूपी महारुद्र.